महसूल गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत धक्कादायक वास्तवाने चर्चेची सुरुवात करणार आहोत. हो, आणि हा विषय आजकाल खूप चर्चेत असतो. अगदी. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती आयुष्यभर कष्ट करून सोसायटीमध्ये घर घेते, कागदपत्रांवर स्वतःच्या मुलाचं किंवा पत्नीचं केवळ नॉमिनेशन करते आणि निर्धास्त होते. अनेकांची अशी ठाम समजूत असते की नॉमिनेशन केलं म्हणजे ती व्यक्ती त्या घराची थेट मालक झाली. हा खूपच सामान्य समज आहे. पण हा एक अत्यंत मोठा आणि भयंकर गैरसमज असू शकतो. एखाद्या छोट्याशा चुकीच्या मृत्यूपत्रामुळे किंवा कायद्याच्या अज्ञानामुळे संपूर्ण कुटुंबाचे कसे मोठे नुकसान होऊ शकते आणि हक्काची मालमत्ता कशी हातातून जाऊ शकते हे आज आपण पुराव्यांसकट पाहणार आहोत. नक्कीच. आजच्या या चर्चेत आपण भारतीय वारसा कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे अत्यंत महत्त्वाचे निकाल आणि महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचे काही दस्तऐवज यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. हा विषय प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. कारण काम करत असताना किंवा जमिनीचा सातबारा नावावर करताना मृत्यूपत्राचे कायदेशीर महत्त्व किती मोठे आहे हे अनेकांना वेळेवर समजत नाही. होय, या भागात आपण मृत्यूपत्राचे प्रकार, त्यातील गैरसमज आणि कायदेशीर तरतुदी यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. हो, ही अशी माहिती आहे जी प्रत्येकाला कधी ना कधी लागतेच, आणि दुर्दैवाने याबद्दल समाजात अज्ञान खूप आहे. मागील व्हिडिओवर आलेल्या हजारो कमेंट्स आणि प्रश्नांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मालमत्तेच्या वादांबद्दल अनेकांनी त्यांच्या अत्यंत गंभीर अडचणी मांडल्या होत्या. हो, मीही वाचल्या त्या कमेंट्स. बऱ्याचदा असं होतं की घरातल्या कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो आणि त्यानंतर संपत्तीवरून भावकीत किंवा कुटुंबात उभा दावा सुरू होतो. या सगळ्या वादांवर एक मोठा उपाय म्हणून मृत्यूपत्र या संकल्पनेकडे पाहिलं जातं. पण मुळात कायद्याच्या नजरेतून ही संकल्पना कशी काम करते? हा खूप मूलभूत आणि आवश्यक प्रश्न आहे. आपण आधी कायद्याच्या नजरेतून ही संकल्पना समजून घेऊया. भारतीय वारसा कायदा 1925 या कायद्याच्या कलम 2H नुसार मृत्यूपत्राची कायदेशीर व्याख्या दिलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने तिच्या मृत्यूनंतर तिच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर पद्धतीने घोषित केलेली अंतिम इच्छा. अच्छा, म्हणजे ती फक्त एक कागदावरची नोंद नसते तर? नाही, ती एका व्यक्तीची कायदेशीर आज्ञा असते जी तिच्या अनुपस्थितीत अंमलात आणली जाते. म्हणजे ती एक प्रकारची लेखी इच्छा असते जी त्यांच्या पश्चात लागू होते. पण हा जो भारतीय वारसा कायदा 1925 आहे तो नक्की कोणकोणत्या धर्माच्या लोकांना लागू होतो? आता बघा, हा कायदा भारतातील अनेक धर्मियांना, म्हणजे प्रामुख्याने हिंदू, ख्रिश्चन, पारशी, अँग्लो इंडियन्स या सर्वांना लागू होतो. अच्छा. आणि इथे हिंदू या संज्ञेमध्ये बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मो समाजी, आर्य समाजी आणि लिंगायत यांचाही समावेश होतो. आणि या सर्वांना हा कायदा लागू पडतो. मुस्लिम धर्मीय लोकांना हा कायदा पूर्णपणे लागू पडत नसला तरी प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिळवण्यासाठी काही प्रमाणात यातील तरतुदी लागू होतात. थांबा, इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचंय. हा जो प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असा उल्लेख आला त्याचा नेमका अर्थ काय? हो, हे शब्द थोडे तांत्रिक आहेत. प्रोबेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मृत्यूपत्राला सक्षम न्यायालयाने दिलेली अधिकृत मान्यता. अधिकृत मान्यता म्हणजे कोर्टाचा शिक्का? अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र करते तेव्हा ते मृत्यूपत्र खरोखरच त्याच व्यक्तीने केले आहे आणि ते कायदेशीररित्या वैध आहे यावर कोर्ट जो शिक्कामोर्तब करतं त्याला प्रोबेट म्हणतात. आणि जिथे मृत्यूपत्र केलेलं नसतं तिथे मालमत्तेचं व्यवस्थापन करण्यासाठी कोर्ट जे पत्र देतं त्याला लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. अच्छा, म्हणजे कोर्टाचा अधिकृत ठप्पा. आता माझ्या मनात एक जिज्ञासू वृत्तीने असा प्रश्न येतोय की मृत्यूपत्र नक्की कोण करू शकतं? म्हणजे यासाठी काही वयाची किंवा मानसिक स्थितीची काही विशिष्ट मर्यादा आहे का? होय, नक्कीच आहे. भारतीय वारसा कायदा 1925च्या कलम 59 मध्ये याचा संदर्भ दिला आहे. या कलमानुसार पहिली अट म्हणजे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ती मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी. आणि जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तर, म्हणजे समजा कोणी अंध किंवा मुके असेल तर? जर एखादी व्यक्ती मुकी, बहिरी किंवा अंध असेल पण तिला आपण काय करत आहोत आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत याची पूर्ण जाणीव असेल तर ती व्यक्ती सुद्धा मृत्यूपत्र करू शकते. म्हणजे शारीरिक अपंगत्व असलं तरी मानसिक जाणीव असणं हे कायद्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे? अगदी बरोबर.
आणि इथे मला आवर्जून एका महत्त्वाच्या अधिकाराचा उल्लेख करायचा आहे, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. कोणता अधिकार? बऱ्याचदा समाजात असा समज असतो की स्त्रियांना संपत्तीचे अधिकार मर्यादित आहेत किंवा त्या त्यांच्या संपत्तीची परस्पर विल्हेवाट लावू शकत नाहीत. पण हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956च्या कलम 14 नुसार हिंदू स्त्रियांना अत्यंत स्पष्ट अधिकार दिले आहेत. या कलमामध्ये असं काय विशेष आहे? पूर्वी स्त्रियांना हा अधिकार नव्हता का? पूर्वी स्त्रियांना मालमत्तेवर फक्त मर्यादित अधिकार होता, ज्याला लिमिटेड इस्टेट म्हटलं जायचं. लिमिटेड इस्टेट म्हणजे काय? म्हणजे त्या ती संपत्ती वापरू शकत होत्या, पण विकू किंवा बक्षीस देऊ शकत नव्हत्या. पण या कलम 14मुळे सगळं चित्र बदललं. अरे वा. या कायद्यापूर्वी किंवा नंतर कोणत्याही हिंदू स्त्रीच्या ताब्यात असलेली आणि विना अट असलेली कोणतीही संपत्ती, मग ती तिला लग्नापूर्वी किंवा नंतर वारसा हक्काने मिळाली असो, पोटकी म्हणून मिळाली असो किंवा तिने स्वतःच्या कष्टाने मिळवली असो, त्या संपत्तीची ती संपूर्ण मालक असते. अच्छा, म्हणजे ती काही मर्यादित स्वामी नसते? नाही. त्यामुळे अशी हिंदू स्त्री स्वतःच्या पूर्ण इच्छेने आपल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र कुणाच्याही नावे करू शकते. हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. कायद्याने दिलेला हा अधिकार अनेकांना अजूनही माहीत नाही. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया ज्याबद्दल लोकांमध्ये सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? मला अनेक सामान्य नागरिक भेटतात, ते म्हणतात की मृत्यूपत्र जर रजिस्टर्ड नसेल किंवा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नसेल तर त्याला काहीच किंमत नसते. मृत्यूपत्र नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड असणं सक्तीचं आहे, असा हा जो गैरसमज आहे त्यामागे नक्की सत्य काय आहे? हां, खरोखरच एक अत्यंत मोठा गैरसमज आहे आणि तो आज मोडून काढणं खूप गरजेचं आहे. नोंदणी अधिनियम 1908च्या कलम 18 नुसार मृत्यूपत्राची नोंदणी पूर्णपणे ऐच्छिक आहे. ऐच्छिक म्हणजे सक्तीची नाही? ती अजिबात सक्तीची नाही. समजा तुम्ही एका साध्या कोऱ्या कागदावर जरी मृत्यूपत्र लिहिलं तरी ते 100% वैध असू शकतं. एक मिनिट, जर साध्या कागदावर मृत्यूपत्र कायदेशीररित्या वैध ठरत असेल तर मग लोक नोंदणी का करतात? आणि साध्या कागदावर कुणीही खोट्या सह्या करू शकतो ना, मग कायद्याने ही सक्ती का केली नाही? हा खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कायद्याने सक्ती का केली नाही याचं कारण असं की मृत्यूपत्र ही अशी गोष्ट आहे जी माणूस अनेकदा आयुष्याच्या शेवटच्या क्षणी किंवा आजारी असताना करतो. बरोबर आहे. अशा वेळी त्याला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घेऊन जाणं शक्य नसतं. त्यामुळे कायद्याने ही प्रक्रिया सोपी ठेवली आहे. पण याच कायद्याच्या कलम 17 नुसार जर तुम्ही मृत्यूपत्र नोंदणीकृत केले तर त्याचे फायदे खूप आहेत. म्हणजे नेमके कोणते फायदे? भविष्यात जर कोणी त्या मृत्यूपत्रावर कायदेशीर आक्षेप घेतला की हे मृत्यूपत्र खोटं आहे किंवा दबावाखाली लिहून घेतलं आहे तर नोंदणीकृत मृत्यूपत्रामुळे कायदेशीर अडचणी कमी येतात. अच्छा, सरकारी कार्यालयात नोंद असल्यामुळे ते सिद्ध करणं सोपं जातं. हो, पण पुन्हा एकदा स्पष्ट करते, सक्ती अजिबात नाही. हा मुद्दा अगदी स्पष्ट झाला. पण मग जर एखादी व्यक्ती साध्या कागदावर मृत्यूपत्र करत असेल तर ते कायदेशीररित्या वैध ठरवण्यासाठी नक्की काय अटी आहेत? त्याची काही चेकलिस्ट आहे का, जेणेकरून भविष्यात वाद होणार नाहीत? नक्कीच. भारतीय वारसा कायदा 1925च्या कलम 63 नुसार कायदेशीर मृत्यूपत्र कसे असावे याचे स्पष्ट टप्पे दिले आहेत. ही एक अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट आहे. बरं, काय आहेत हे टप्पे? पहिला टप्पा, मृत्यूपत्र लिखित स्वरूपात असावे. ते टाईप केलेले असेल किंवा हस्ताक्षरात असेल तरी चालते. दुसरा टप्पा, त्यावर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची स्वतःची स्वाक्षरी किंवा अंगठा स्पष्ट असावा. ठीक आहे. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा टप्पा, किमान 2 साक्षीदारांच्या सह्या त्यावर असणे अनिवार्य आहे. या साक्षीदारांनी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला सही करताना स्वतः पाहिलेले असावे किंवा त्या व्यक्तीने त्यांना तशी कबुली दिलेली असावी. आता इथे मला एक शंका येते आणि मला खात्री आहे अनेकांच्या मनात ही शंका असेल. समजा एखाद्या साक्षीदारालाच त्या मृत्यूपत्रात काही हिस्सा किंवा मोठी प्रॉपर्टी मिळत असेल तर मग ते चालतं का? हां, अत्यंत तांत्रिक आणि अनेकांना गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. सर्वसामान्य तर्काचा सांगतो की ज्याला मालमत्ता मिळतीये तो साक्षीदार कसा असू शकतो? हो ना, हे तर थेट फसवणुकीला आमंत्रण दिल्यासारखं वाटतंय. जो लाभार्थी आहे तो तर आनंदाने खोटी सही करेल. अशा वेळी ते मृत्यूपत्र रद्द होत नाही का? नाही. भारतीय वारसा कायदा 1925च्या कलम 68 नुसार यावर अत्यंत स्पष्ट कायदेशीर भूमिका मांडली आहे.
कोणत्याही मृत्यूपत्रावर सही करणाऱ्या व्यक्तीला जर त्या मृत्यूपत्रात वाटा मिळत असेल तरीही ते मृत्यूपत्र अवैध ठरत नाही. खरंच? होय, साक्षीदार हा वारस किंवा लाभार्थी असला तरी कायद्याच्या दृष्टीने ते मृत्यूपत्र पूर्णपणे चालते. हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण कायद्यानं असं का ठरवलं असेल? यामागे काही लॉजिक आहे का? यामागे एक व्यावहारिक कारण आहे. अनेकदा माणूस जेव्हा मृत्यूपत्र बनवतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचे अत्यंत जवळचे नातेवाईकच असतात, जे साहजिकच लाभार्थी असू शकतात. हां, बरोबर आहे. बाहेरच्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून आणणे नेहमीच शक्य नसते. अगदी बरोबर. त्यामुळे कायद्याने ही लवचिकता दिली आहे. म्हणजे साक्षीदार असणं आणि लाभार्थी असणं या दोन वेगळ्या भूमिका आहेत आणि त्या एकाच व्यक्तीकडे असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुलाला जर घर मिळत असेल तर तो स्वतः तिथे साक्षीदार म्हणून सही करू शकतो. हे खरोखरच नवीन शिकायला मिळालं. हो, हा खूप महत्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यावहारिक प्रश्नाकडे वळूया. अनेकदा शेतकरी किंवा सामान्य नागरिक जेव्हा मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी किंवा सातबारा नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात किंवा महसूल कार्यालयात जातात तेव्हा तिथे अधिकारी आणि कर्मचारी नेमक्या कशा चुका करतात आणि त्या सामान्य माणसाने कशा दुरुस्त कराव्यात? हा खूप ज्वलंत विषय आहे. अनेकदा जेव्हा कोणी कायदेशीर मृत्यूपत्र घेऊन महसूल अधिकाऱ्यांकडे किंवा तलाठ्याकडे जातं तेव्हा अधिकारी ते मृत्यूपत्र थेट वारस नोंदवहीत नोंदवून ठेवतात आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. असं का? वारस नोंदवहीत नोंद करणे चुकीचे का आहे? कारण वारस नोंदवही ही नैसर्गिक वारस हक्कासाठी असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मृत्यूपत्र नसते तेव्हा त्याच्या सर्व कायदेशीर वारसांची नोंद तिथे होते. पण जेव्हा मृत्यूपत्र अस्तित्वात असते तेव्हा कायदेशीर प्रक्रियेनुसार अधिकाऱ्यांनी वारस नोंदवहीत नोंद घेण्याची अजिबात आवश्यकता नसते. अच्छा, मग त्यांनी नोंद कुठे घ्यायची? त्यांनी थेट अधिकार अभिलेखात म्हणजेच फेरफार नोंदवहीत मृत्यूपत्रातील तरतुदीप्रमाणे नोंद घेणे अपेक्षित आहे. म्हणजे जे 7/12वर बदल करण्यासाठी फेरफार केले जातात तिथे थेट नोंद झाली पाहिजे. पण अधिकारी अशी चूक का करतात? कारण त्यांना नैसर्गिक वारस हक्काची सवय झालेली असते. मृत्यूपत्र ही गोष्ट नैसर्गिक वारस हक्काला छेद देते. त्यामुळे प्रशासकीय गोंधळ उडतो. पण समजा अधिकाऱ्याने फेरफार नोंद घ्यायला सुरुवात केली आणि त्या मृत्यूपत्रावर कुटुंबातील इतर कोणी वारसाने हरकत घेतली तर पुढे काय होतं? हाच तर कळीचा मुद्दा आहे. जर त्या मृत्यूपत्रावरून वारसांमध्ये काही वाद निर्माण झाला आणि कोणी लेखी हरकत घेतली तर मात्र महसूल अधिकाऱ्यांनी स्वतः न्यायाधीश बनू नये अशी त्यांना सक्त ताकीद असते. म्हणजे त्यांनी निर्णय द्यायचा नसतो का? नाही, महसूल अधिकारी हे मृत्यूपत्राची सत्यता तपासूच शकत नाहीत. अशा वेळी जोपर्यंत सक्षम दिवाणी न्यायालयाचा म्हणजेच सिव्हिल कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी 7/12वर किंवा फेरफारामध्ये कोणतीही अंतिम नोंद करू नये. वाद नसतील तर थेट फेरफार आणि वाद असतील तर न्यायालयाचा निकाल. ही अत्यंत स्पष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे. होय, अगदी सोप्पं आहे. ही खूपच मोलाची माहिती आहे. महसूल कार्यालयात चक्करा मारणाऱ्या आणि अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे वर्षानुवर्ष खेटे घालणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत असायलाच हवं. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूल गुरु चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. आता चर्चेचा प्रवाह आपण थोडा पुढे नेऊया. आपण मगाशी हिंदू आणि इतर धर्मियांबद्दल बोललो, पण मुस्लिम धर्मीय व्यक्तींच्या मृत्यूपत्राकडे, ज्याला वसियतनामा म्हटलं जातं, त्याकडे बघितलं तर तिथे कायदे खूप वेगळे आहेत अशी एक सर्वसाधारण माहिती आहे. हे खरं आहे का? होय, हे पूर्णपणे सत्य आहे आणि तिथे कायदे खूप वेगळे आहेत. भारतीय वारसा कायदा 1925 चे कलम 58 स्पष्ट करते की हा कायदा मुस्लिम व्यक्तींच्या वसियतनाम्याला लागू होत नाही. अच्छा, मग त्यांना कोणता कायदा लागू होतो? त्यांच्यासाठी त्यांच्या पवित्र ग्रंथांमधील आणि परंपरेतील तरतुदी लागू होतात. जसं की 17व्या शतकात लिहिलेला फतवा आलमगिरी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आणि विशेषतः शियापंथीय मुस्लिमांसाठी असलेला शराए उल इस्लाम हा ग्रंथ. म्हणजे तिथे नोंदणी, साक्षीदार या सगळ्या प्रक्रिया पूर्णपणे वेगळ्या असणार. होय, इथे मी 2 अत्यंत रंजक क्विक फॅक्ट सांगू इच्छिते. पहिलं तथ्य म्हणजे मुस्लिम कायद्यानुसार तोंडी मृत्यूपत्र देखील पूर्णपणे वैध मानले जाते. तोंडी म्हणजे अजिबात लिहून ठेवायची गरज नाही. हे कसं शक्य आहे? सिद्ध कसं करणार? हेच तर वैशिष्ट्य आहे. लिखित असलं तरी त्यावर स्वाक्षरी किंवा किमान 2 साक्षीदारांची सक्ती मुस्लिम कायद्यात नसते. अरे वा. तोंडी मृत्यूपत्राच्या बाबतीत
ज्या व्यक्तींसमोर ती इच्छा व्यक्त केली गेली आहे त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा पूर्ण कायदा विश्वासावर आणि पारंपरिक तत्वांवर आधारलेला आहे. बापरे, हा तर भारतीय वारसा कायद्याच्या तुलनेत खूपच मोठा फरक आहे. आणि दुसरे तथ्य त्याहूनही महत्त्वाचे आहे. त्याला कायद्याच्या भाषेत मर्जी उल मौत किंवा 1/3 तत्व म्हणतात. हे तत्व काय सांगतं? या तत्वानुसार कोणतीही मुस्लिम व्यक्ती स्वतःच्या मालकीच्या संपत्तीपैकी फक्त 1/3 म्हणजेच एकाच 3 भागाचेच मृत्यूपत्र करू शकते. जर त्यांना 1/3 पेक्षा जास्त संपत्तीचे मृत्यूपत्र करायचे असेल तर त्यासाठी त्यांच्या कायदेशीर वारसांची संमती असणं अनिवार्य असते. म्हणजे वारसांच्या संमतीशिवाय ते संपूर्ण संपत्तीचे मृत्यूपत्र करू शकत नाहीत? नाही, अजिबात नाही. हे खूपच वेगळं आहे. पण या 1/3च्या नियमामागे नक्की काय विचार आहे? एखादी व्यक्ती स्वतःच्या संपत्तीचे पूर्ण मृत्यूपत्र का करू शकत नाही? यामागे अत्यंत खोल असा सामाजिक आणि कौटुंबिक विचार आहे. मुस्लिम कायद्याचा मुख्य उद्देश हा आहे की कोणत्याही व्यक्तीने मृत्यूच्या वेळी भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात आपल्या कायदेशीर वारसांना पूर्णपणे बेदखल करू नये. कुटुंबातील सदस्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ नये, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय राहावी, यासाठी ही 1/3ची मर्यादा घातली आहे. हा एक प्रकारचा समतोल आहे. व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने काही संपत्ती दान करण्याचा अधिकारही मिळतो आणि वारसांचे हक्कही सुरक्षित राहतात. हा खरोखरच खूप समतोल राखणारा आणि कुटुंबाला सुरक्षा देणारा कायदा आहे. आता आपण एका अशा मुद्द्याकडे येऊया ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला अगदी हुकमध्ये केला होता. नॉमिनेशनबद्दल. हो. शहरी भागात राहणाऱ्या अनेक लोकांना, विशेषतः हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्यांना हा दुसरा मोठा गैरसमज असतो. तो म्हणजे सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटवर किंवा बँकेच्या फॉर्मवर आपण ज्याचं नॉमिनेशन केलं ती व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर त्या फ्लॅटची किंवा पैशांची थेट मालक होते. यावर कायदा आणि न्यायालय काय म्हणतात? असा गैरसमज आहे ज्यामुळे आज हजारो कुटुंबांमध्ये अत्यंत क्लेशदायक कायदेशीर लढाया सुरू आहेत. अनेकांना वाटतं मी माझ्या मोठ्या मुलाचं नाव नॉमिनी म्हणून लावलंय म्हणजे माझ्या मृत्यूनंतर घर त्याचं झालं. पण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने यावर अत्यंत कडक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोणती भूमिका? यासाठी काही विशेष न्यायालयाचा निकाल आहे का? होय, सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निकाल आहे इंद्राणी विरुद्ध सोसायटी रजिस्ट्रार पश्चिम बंगाल. या निकालात आणि तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाच्या निर्णयात अत्यंत ठाम शब्दात हे स्पष्ट केले आहे की नॉमिनी हा केवळ एक ट्रस्टी असतो, तो मालक नसतो. ट्रस्टी म्हणजे फक्त सांभाळ करणारा? पण मग नॉमिनेशन करायचंच कशासाठी? नॉमिनेशन म्हणजे फक्त सोसायटीच्या किंवा बँकेच्या प्रशासकीय सोयीसाठी केलेली व्यवस्था आहे. मूळ सभासद मरण पावल्यावर सोसायटीला पत्रव्यवहार कोणाशी करायचा, मेंटेनन्स कोणाकडून घ्यायचा हा प्रश्न पडू नये म्हणून नॉमिनी नेमला जातो. अच्छा. सोसायटी फक्त नॉमिनीच्या नावे शेअर्स हस्तांतरित करते आणि सोसायटीची जबाबदारी तिथेच संपते. पण याचा अर्थ तो नॉमिनी त्या मालमत्तेचा मालक झाला असा अजिबात होत नाही. नॉमिनेशन हा वारसा हक्काचा कोणताही तिसरा कायदा होऊ शकत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नॉमिनी हा एका पोस्टमन सारखा आहे. ज्याप्रमाणे पोस्टमन पत्र घेऊन येतो पण पत्रातला मजकूर त्याचा नसतो, तो फक्त योग्य पत्त्यावर पोचवण्याचं काम करतो. तसंच नॉमिनीचं काम आहे ती मालमत्ता मूळ कायदेशीर वारसांपर्यंत सुरक्षित पोचवणं. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. इतर कायदेशीर वारसांचे हक्क एका साध्या नॉमिनेशनमुळे हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत. मालकी हक्क हा नेहमी आणि नेहमीच वारसा कायदा किंवा मृत व्यक्तीने केलेल्या कायदेशीर मृत्यूपत्राप्रमाणेच ठरतो. समजा एखाद्याने नॉमिनेशन एका मुलाच्या नावे केले आहे पण मृत्यूपत्रात मालमत्ता दुसऱ्या मुलाला दिली आहे तर कायद्याने मृत्यूपत्रच श्रेष्ठ ठरते. जर वारसांमध्ये वाद असेल तर त्यांना सक्षम न्यायालयात जाऊनच दाद मागावी लागते. सोसायटी यामध्ये मालकी हक्काचा कोणताही निर्णय देऊ शकत नाही. हे तर डोळे उघडणारं वास्तव आहे. ज्यांना वाटत होतं की फॉर्मवर नाव टाकलं म्हणजे विषय संपला, त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आजच्या या सखोल चर्चेमुळे अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर प्रश्न सुटले आहेत. होय, आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोचणे अत्यंत गरजेचं आहे. तर आज आपण खूप सखोल आणि महत्त्वाची चर्चा केली. आपण सुरुवातीला पाहिलं की भारतीय वारसा कायदा 1925 नुसार मृत्यूपत्राची कायदेशीर व्याख्या काय आहे. त्यानंतर आपण पाहिलं की हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956च्या कलम 14 मुळे महिलांना त्यांच्या संपत्तीवर कसा संपूर्ण अधिकार मिळाला आहे. आणि नोंदणीचा गैरसमजही आपण दूर केला.
हो, मृत्यूपत्र रजिस्टर असणं सक्तीचं नाही हा मोठा गैरसमज आपण दूर केला. पण भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी नोंदणीचे फायदेही समजून घेतले. साक्षीदार हा स्वतः लाभार्थी असू शकतो ही अत्यंत नवीन आणि व्यावहारिक माहिती आज आपल्याला मिळाली. महसूल कार्यालयातील प्रक्रियेबद्दलही आपण सविस्तर बोललो. अगदी. महसूल कार्यालयात, विशेषतः तलाठी कार्यालयात 7/12वर किंवा फेरफार नोंदवहीत नोंद करताना अधिकारी कशी चूक करतात आणि दिवाणी न्यायालयाची भूमिका काय असते हेही आपण पाहिलं. मुस्लिम धर्मियांमधील वसियतनामा, तोंडी मृत्यूपत्राची वैधता आणि 1/3 संपत्तीचे तत्व यामागील सामाजिक विचार समजून घेतला. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नॉमिनी हा मालक नसून केवळ ट्रस्टी किंवा एका पोस्टमन सारखा असतो, हे सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्राणी विरुद्ध सोसायटी रजिस्ट्रार या दाखल्यानिशी आपण अत्यंत स्पष्ट केलं. होय. अशा या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेसाठी मी तज्ज्ञांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर पुढील व्हिडिओसाठी महसूल आणि कायद्याशी संबंधित काही नवीन विषय सुचवायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच महसूल गुरूच्या अधिकृत व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी तुम्हाला देतो. तिथे तुम्हाला अशीच अचूक आणि कायदेशीर माहिती मिळत राहील. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.